नमस्कार. सुप्रजा. मुलांची सर्वांगीण प्रगती करताना पालकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्वनिर्मितीचा आनंद देण्यासाठी विश्वासाची आणि आपुलकीची संस्था म्हणजे सुप्रजा. आपले सर्वांचे सुप्रजा परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आता जाणून घेऊया सुप्रजा म्हणजे काय. सुप्रजाचा जो पहिला विभाग आहे तो खास गर्भवती महिलांसाठी आहे. आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे बाळाची चाहूल. पण ती चाहूल लागल्यानंतर जे अनेक प्रश्न उद्भवतात ते कोणाला विचारायचे, तर त्याच्यासाठीच आहे सुप्रजाचा पहिला ग्रुप, चाहूल नवी. आता बाळ नवीन जन्माला आलं तर नातं नवं म्हणून दुसरा ग्रुप आहे नातं नवं. त्याच्यामध्ये नवजात बालक ते 3 वर्षापर्यंतचा शिशु होईपर्यंत च्या पालकांसाठी हा ग्रुप आहे. ह्या वयामध्ये मुलांना काय खायला द्यायचं, त्यांचा विकास कसा करायचा, त्यांच्याशी काय काय बोलायचं, काय काय खेळायचं, ह्या सगळ्या समस्या आम्ही सोडवून देतो. तिसरा ग्रुप आहे बहरनवा, म्हणजे मुलाचं 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंतचा जो विकास काळ असतो त्यावेळचा हा ग्रुप आहे बहरनवा. आजकालच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये मुलांना सोशल मीडियापासून कसं लांब ठेवायचं, त्यांना अभ्यासामध्ये रस कसा निर्माण करून द्यायचा, त्यांच्यासाठी काय काय गोष्टी आपण सांगायच्या, ह्याचं योग्य मार्गदर्शन सुप्रजातर्फे केलं जातं. त्याच्यानंतरचा ग्रुप आहे विश्वनवे. कारण आता ही मुलं 7 वर्षापासून 12 वर्षापर्यंत गगनभरारी मारणार असतात आणि त्यावेळी त्यांचं जे विश्व असतं त्याच्यात पालकांनी कसं मित्रत्वाचं नातं जोपासावं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा ग्रुप विश्वनवे. आणि आताच लोक आग्रहास्तव नवीन एक ग्रुप क्षितिजनवे, म्हणजे 12 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांच्या समस्या, पालकांच्या समस्या कशा हाताळायच्या ह्याच्याबद्दल जो ग्रुप मार्गदर्शन देतो त्याचं नाव आहे क्षितिजनवे. आता सर्व वयोगटाच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी सुप्रजातर्फे अनेक उपक्रम घेतले जातात. जसे विकासमाला, पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून ग्रुपमध्ये ब्लॉग्स, वेगळ्या वेगळ्या विषयांवर मार्गदर्शन सत्र घेतली जातात. तसेच पालकांच्या प्रश्नांच्या समाधानासाठी प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे असे उपक्रम घेतले जातात. त्याचबरोबर कथामाला, दर आठवड्याला छान छान बोधपर गोष्टी, थोर व्यक्तिमत्वांची चरित्र, संतांच्या विविध कथा अशा ऑडिओ स्टोरीमधनं पाठवल्या जातात. संस्कारमाला, विविध श्लोक, वयाप्रमाणे श्लोक शिकवणं, भारतीय सणांची माहिती आमचे तज्ज्ञ वेळोवेळी ग्रुपमध्ये देत असतात. शब्दमाला, मुलांचं शब्दभांडार वाढवायलाच पाहिजे आणि ते वाढण्यासाठी एक अगदी वेगळा उपक्रम म्हणजे मुलांना दर आठवड्याला काही शब्द पाठवायचे ज्यांनी त्यांचं शब्दभांडार विकसित होईल. गीतमाला, छान छान बालगीतं आमची लहान मुलं, त्यांच्या आज्या, त्यांचे पालक रेकॉर्ड करून आम्हाला पाठवत असतात, ते आम्ही सुप्रजा ग्रुपमध्ये शेअर करत असतो. आरोग्यमाला, आपलं निरामय आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून त्या बाबतीत तज्ज्ञांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं. चला तर मग आजच ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि उपक्रमांचा आनंद घ्या. राजेश केळकर. थँक्यू अश्विनी ताई, मला ही संधी दिल्याबद्दल. आणि मला हा प्रोग्राम करायचाच होता कारण अश्विनी ताई म्हणाला तसं ऑक्टोबर हा महिना जगभरात ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस महिना म्हणून साजरा केला जातो. म्हणजे त्या महिन्यात वेगवेगळे कार्यक्रम होतात महिलांना ब्रेस्ट कॅन्सर विषयी सजग बनवण्यासाठी. तर आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया. मी जास्त वेळ घेत नाही. मी अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकवणार आहे, सांगणार आहे. ब्रेस्ट कसं असतं तर हे 2 गोष्टी दाखवल्या तसं असतं. हे जे पिवळं आहे ते सगळं फॅट आहे
आणि हे जे लाल गोळे फुग्यांसारखे दिसत आहेत त्याला लोब्युल्स म्हणतात. आणि त्या लोब्युल्स मधनं जेव्हा दूध तयार होतं तेव्हा या छोट्या छोट्या ज्या डक्ट्स आहेत त्या ऍक्च्युली पाईपलाईन सारख्या असतात आणि त्या पाईपलाईन्स मधनं इथे डक्ट निपलवर दूध बाळाला दिलं जातं. तर हे मुद्दामून का मी दाखवलंय कारण अशाच 2 प्रकारचे कॅन्सर असतात, हे जे डक्ट्स मध्ये डेव्हलप होतात ते आणि हे लोब्स मध्ये जे डेव्हलप होतात ते. म्हणून मुद्दाम ही मी स्लाइड दाखवली आहे. इथे पण बघा या डक्ट्स तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसतील आणि हे लोब्युल्स आहेत. हे फॅट आहे, येलो जे दिसतंय ते सगळं फॅट आहे. आता डक्टचा जर का क्रॉस सेक्शन घेतला तर ते असं दिसतं, हा मधला पाईपचा भाग आहे, इकडनं दूध आपल्या निपलपर्यंत पोहोचवलं जातं. तसंच कुठचंही इन्फेक्शन जर का असेल किंवा कॅन्सर असेल किंवा कुठच्याही प्रकारच्या गाठी स्तनांमध्ये असतील तर हे लिम्फ नोड्स म्हणून असतात, प्रत्येक माणसात असतात, ते मोठे होतात. म्हणून दरवेळी जेव्हा ब्रेस्ट चेक करतो आम्ही तेव्हा खाकांमध्ये पण किंवा आर्मपिट्समध्ये पण चेक करणं गरजेचं असतं. आता हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस महिना का म्हणून सुरू झालाय, कारण जगभरात ब्रेस्ट कॅन्सरचा इन्सिडेन्स खूप आहे. भारतातही ब्रेस्ट कॅन्सर हा आता नंबर 1 झालेला आहे महिलांमध्ये. तर त्याच्याविषयी जागरूकता असणं खूप महत्वाचं आहे. आता हे बघा, इंग्लंडमध्ये प्रत्येक 9 स्त्रियांच्या मागे एका स्त्रीला कॅन्सर होतोय ब्रेस्टचा. अमेरिकेत प्रत्येक 12 स्त्रियांच्या मागे 1 स्त्रीला होतोय. तर भारतात मात्र अजून 25 ते 30 स्त्रियांच्या मागे एका स्त्रीला होतोय कॅन्सर. आपलं प्रमाण चांगलं आहे, पण हळूहळू आपण इथे जाणार आहोत. एक स्त्री 15 स्त्रियांमध्ये किंवा 1 स्त्री 16 स्त्रियांमध्ये असं आपलं प्रमाण होत जाणार आहे. मग आपली जी पुढची पिढी आहे, आपल्या ज्या मुली आहेत आता ज्या 15-18 वर्षाच्या आहेत, त्या जेव्हा 40शीला पोचतील तेव्हा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आपल्याकडे सगळ्यात जास्त होईल. आता ह्याची कारणं काय आहेत, तर कुठच्याही जास्त वयात म्हणजे कुठचेही सिनियर सिटीजन्स असतात त्यांच्यात सगळे कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं, तसंच ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं. अर्ली मेनार्की आणि लेट मेनोपॉज म्हणजे काय, आता मी जेव्हा लहान होते किंवा आता ज्या 40 प्लस स्त्रिया आहेत त्यांना लहान असताना 13 ते 15 वयोगटात पाळी सुरू झाली होती, पण आता 11 ते 13 या वयोगटात पाळी सुरू होते, त्याला अर्ली मेनार्की म्हणतात. आणि लेट मेनोपॉज म्हणजे पाळी 50च्या पलीकडे पण जातच नाहीये अजून, 55 पर्यंत सगळ्यांच्या पाळ्या अजून तशाच येत आहेत. तर ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरावर इस्ट्रोजनचा जो इफेक्ट आहे तो जास्ती वर्ष टिकतो आणि त्याच्यामुळे पण ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. अजून रिस्क फॅक्टर म्हणजे ज्यांना मुलं नाही आहेत किंवा ज्या बायका व्यवस्थित दूध पाजत नाहीत मुलांना, ज्यांना फॅमिली हिस्ट्री असते, जे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतात, त्या सगळ्यांना हे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. सगळ्यात महत्वाच्या या शेवटच्या 3 गोष्टी, ओबेसिटी म्हणजे स्थूलत्व, अल्कोहोल मद्यप्राशन आणि स्मोकिंग. तर ह्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या मात्र आपल्या हातात आहेत. वजन आपल्या हातात ठेवणं आहे, अल्कोहोलचं प्रमाण कमीत कमी आणि स्मोकिंग तर करूच नाहीये, अगदी मी स्पष्ट सांगू इच्छिते. ब्रेस्ट कॅन्सरचे सिम्पटम्स काय असतात, म्हणजे कधी आपल्याला वाटावं की आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पेनलेस ब्रेस्ट लंप, म्हणजे जी गाठ आहे असं आपल्याला जाणवतंय आणि त्याचा मला काहीही त्रास होत नाही. आणि सगळ्या पेशंट्सना माहिती असतं की माझ्या स्तनामध्ये कुठेतरी गाठ आहे, पण मला काही त्रासच होत नाही, तर मी कशाला डॉक्टरकडे जाऊ, असा हा जो मुद्दा आहे तो अगदी चुकीचा आहे. जर का तुमच्या ब्रेस्टमध्ये एखादी गाठ आहे, स्तनांमध्ये गाठ आहे आणि ती तुम्हाला त्रास देत नाहीये, तर ब्रेस्ट सर्जन म्हणून ती मला जास्त सतवेल. आणि मी तुम्हाला अगदी आग्रह करीन की अशा जर का गाठी असतील तर तुम्हाला ताबडतोब जाऊन तपासणी करणं खूप महत्वाचं आहे. तसंच ब्रेस्ट थिकनिंग पण होऊ शकतो, म्हणजे एखादा भाग घट्ट होऊ शकतो, निपल मधनं आपल्या रक्तस्त्राव किंवा गुलाबी रंगाचा स्त्राव येणं, स्किन एकदम थिक होणं आपल्या स्तनांवरची, निपलमध्ये चेंजेस होणं किंवा आपल्या खाकींमध्ये गाठी होणं, ही सगळी ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं असू शकतात. मी तुम्हाला त्याच्यासाठी पिक्चर्स दाखवते, यू कॅन सी व्हेरी वेल. त्याला निपल रिट्रॅक्शन म्हणतात, म्हणजे हे बघा एका बाजूने खेचलं गेलं आहे निपल. हे बघा इथे तर हे आजूबाजूला जो आपला ब्राऊन एरिया असतो तो दिसतच नाहीये. इकडे हे स्किन टेदरिंग म्हणतात ह्याला, म्हणजे सगळीकडनं तुम्हाला दिसेल की इथे ही मोठी गाठ आहे आणि तिकडे सगळे ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं जी आहेत किंवा साईन्स आहेत त्या दिसत आहेत तुम्हाला.
हे खूप ऍडव्हान्स कॅन्सरचं लक्षण आहे आणि इथपर्यंत आपण पोचायचंच नाहीये. बघा, सगळी त्वचा लाल झालेली आहे. केवढी मोठी गाठ आहे. कोणी लांबनं बघून सुद्धा सांगू शकेल की या स्त्रीच्या स्तनामध्ये मोठी गाठ आहे. हे बघा, इकडे खाकेमध्ये एक गाठ आहे, लालसर दिसते ती. असं कोणालाही पहिल्यांदा वाटू शकेल की हे गळू झालंय की काय, किंवा थोडीशी पुळी आली आहे की काय, पण हे असं नाहीये. ह्या स्त्रीला पण हे जी गाठ आहे तिचं शेवटी निदान कॅन्सरमध्येच झालं होतं. उजव्या स्तन बघा, हा मोठा गाठ तुम्हाला लांबनही दिसतेय. नेहमी निपल एकमेकांशी कम्पेअर करून बघायचं. ह्या गाठीमुळे हे उजव्या बाजूचं स्तनाचं निपल बघा पूर्णपणे वरती खेचलं गेलेलं आहे. तर हे सगळे लेट साईन्स आहेत ब्रेस्ट कॅन्सरचे. तर जर का अर्थात आपण कॅन्सर होऊ नये म्हणून हेल्दी जीवनशैली आत्मसात करू शकतो, पण कॅन्सर होणारच नाही हे आपल्या हातात नाहीये. तर त्याचं सगळं लवकरात लवकर निदान व्हावं ह्यासाठी आपण प्रयत्न करायचे. तर काय करायचं ह्याच्यासाठी? प्रत्येक महिन्याला ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वतपासणी, स्तनांची स्वतपासणी 40 नंतर एकदा तरी तुमच्या डॉक्टरकडून स्तन तपासून घेणं, आणि मॅमोग्राफी 40 नंतर वर्षातनं एकदा. आता आपण बघूया की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन कसं करायचं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हे प्लीज शिकून घ्या. तुमच्या मुलींना शिकवा, तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांना शिकवा. आपण आरशासमोर उभं राहायचंय, दोन्ही हात कमरेवर, आणि समोर स्तन दोन्ही आपण बघायचे आहेत. दोन्ही स्तन सेम दिसतात की नाही, दोन्ही साईड कम्पेअर करायचे आहेत की स्तन सेम दिसत आहेत का, त्वचा बरोबर आहे ना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निप्पल्स आपले एकाच लेव्हलला आहेत ना, हे बघणं खूप गरजेचं आहे. दुसरी स्टेप आहे, दोन्ही हात वरती करून बघायचे, म्हणजे तुम्हाला तुमच्या खाकांमध्ये काही रेडनेस नाहीये ना, किंवा एखादी गाठ बाहेर येताना दिसत नाहीये ना, हे कळेल. आणि ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे हात वरती गेलेले असताना स्तनांचा खालचा भाग पण आपल्याला नीट दिसू शकतो. नंतर आपण आडवं होऊन झोपून तपासणी करायची आहे. जर का आपण डावा हात ब्रेस्ट तपासत असू तर डावा हात डोक्याच्या खाली आणि उजव्या हाताने तपास करायचा आहे. असं नाही करायचंय. आपण अगदी फ्लॅट ऑफ द हँडनी सगळीकडे तपासत राहायचंय. पूर्ण ब्रेस्ट आपण गोलाकाररित्या कव्हर करायचंय आणि फक्त 2 बोटांमध्ये, आपल्या पहिल्या 2 बोटांमध्ये निपल दाबून बघायचंय की कुठे रक्तस्राव होत नाहीये ना. तसंच खाकेमध्ये चेक करायला विसरायचं नाही. ते असे दोन्ही साईडला ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करायची. आणि ती कधी करायची? पिरियड संपल्यानंतर 1 आठवड्याने. एकदा तुम्हाला लक्षात आलं की आपलं स्तन कसं आहे, की मग जस्ट 2 मिनिटात शॉवर घेता घेता सुद्धा तुम्ही ब्रेस्टची स्वतपासणी करू शकता. हे खूप महत्वाचं आहे. हे काही कळलं नसेल तर आपण आपल्या क्वेश्चन अँड आन्सर्स मध्ये परत शिकू. एकदा तरी वयाच्या 40व्या वर्षानंतर वर्षातनं एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं तुमच्या ब्रेस्टची तपासणी अशासाठी करून घ्यायची की जर का तुम्हाला एखादी गाठ जाणवली नसेल तर निदान डॉक्टरांना तरी ती लगेच लक्षात येईल. मग येतं मॅमोग्राफी. मॅमोग्राफी म्हणजे स्तनांचे एक्सरेज. त्याच्यासाठी वेगळं मशीन असतं. ती वर्षातनं एकदाच करायची असते. तुम्हाला जर का काही फॅमिली हिस्ट्री नसेल किंवा हाय रिस्क नसाल तुम्ही, तर ती तुम्ही 2 वर्षातनं एकदा पण करू शकता. आणि ही अगदी इझी आहे करायला. ऑक्टोबर महिन्यात बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर सवलतीच्या दरात मॅमोग्राफी उपलब्ध करून दिली जाते. त्याचा तुम्ही नक्की ऍडव्हान्टेज घ्या. हा पण प्रश्न येतो की मी दरवर्षी मॅमोग्राफी केली तर त्या एक्सरेजमुळे कॅन्सर होईल का? तर अशी शक्यता कुठेही नाहीये. जगभरात हे सिद्ध झालेलं आहे की सारखी मॅमोग्राफी केली तरी त्याचा काही वाईट परिणाम होत नाही. मॅमोग्राफीचे एक्सरेज असे दिसतात. हे बघा, 2 साइडचे ब्रेस्ट दाखवलेले आहेत. इथे डाव्या स्तनामध्ये गाठ दाखवलेली आहे. तुम्हाला इझिली कळू शकेल की इथे एक गाठ आहे. हे बघा, इथे एक गाठ आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर इथे एक छोटीशी गाठ आहे आणि इथेही गाठ आहे. तर हे सगळं आमच्यासाठी बघणं महत्वाचं असतं. हे कशासाठी बघायचं? तर जेव्हा आपण स्तन वाचवून फक्त सपोज ही गाठ काढायचं ठरवलं तर ते आत्ताच्या वेळेला चुकीचं ठरेल, कारण इथेच ऑलरेडी छोटासा स्प्रेड म्हणजे पसरलेला आहे हा कॅन्सर. तर मॅमोग्राफी करणं खूप महत्वाचं आहे. हा एक्सरे बघा, इथे ही जी गाठ तुम्हाला दिसते ही खाकेतली गाठ आहे. तर स्तनांमध्येच कॅन्सर होऊ शकेल असं नाही, खाकेत सुद्धा
होऊ शकतो, स्तनांचाच कॅन्सर. ही बघा एवढी मोठी गाठ आहे, पण ही कॅन्सरची नव्हती. तर आपण असं नाही म्हणू शकत की गाठ छोटीशी आहे तर ती कॅन्सरची नसेल, गाठ मोठी आहे तर ती कॅन्सरचीच असेल. जिथपर्यंत आपण गाठीचं निदान करत नाही तिथपर्यंत आपण काहीही म्हणू शकत नाही की कुठच्या प्रकारची गाठ आहे ते. ही बघा, ती मी आधी पिक्चर दाखवलं त्या स्त्रीची आहे ही मॅमोग्राफी. अख्खा पूर्ण स्तन भरून ही गाठ आहे, पण ही कॅन्सरची नव्हती. तर जेव्हा एखादा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही काय करतो, पहिल्यांदा क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे मी त्याची पूर्ण तपासणी करते की गाठ कुठे आहे, किती प्रमाणात आहे, त्याची साईज काय आहे, दुसरं स्तन बरोबर आहे की नाही, खाकेत काही प्रॉब्लेम नाहीये ना. त्याच्यानंतर सेकंड इज मॅमोग्राफी, आपण ज्याच्याबद्दल बोललो. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गाठीची बायोप्सी करणं. बायोप्सी केल्याशिवाय कुठच्याही प्रकारच्या गाठीचं निदान होऊ शकत नाही. ब्रेस्टमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात, सगळ्याच गाठी कॅन्सरच्या असतात असं नाही. त्याच्यामुळे बायोप्सी करणं, आणि हे बघा ह्या प्रकारची बायोप्सी केली जाते. 2 प्रकारचे जे कॅन्सर्स असतात ते तुम्हाला ऑलरेडी म्हणतात. जे डक्ट्स मध्ये असतात त्याला डक्टल कॅन्सर्स म्हणतात, आणि जे लोब्युल्स म्हणजे फुग्यांसारखे जे दाखवलं ते आधी चित्र, त्याला लॉब्युलर कॅन्सर्स म्हणतात. तर हे सगळे कॅन्सरचे डिटेक्शन जर का झालं म्हणजे कॅन्सरचं निदान झालं तर त्याच्यानंतरही बऱ्याचशा तपासण्या कराव्या लागतात, हे बघण्यासाठी की हा कॅन्सर कुठे स्तनाच्या बाहेर शरीरभर कुठे पसरला आहे का. आपण त्याबद्दल आज डिटेलमध्ये बोलू शकणार नाही कारण आपल्याला वेळेचं मर्यादा आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मग आपण स्टेज म्हणतो की कुठच्या स्टेजचा कॅन्सर आहे हे ठरवलं जातं. तर त्याला 3 स्टेजेस असतात. अर्ली ब्रेस्ट कॅन्सर, लोकली ऍडव्हान्स म्हणजे मी तुम्हाला जी चित्र दाखवली त्याच्यात ऑब्व्हियसली कळून येतं की ह्या स्त्रीला कॅन्सर आहे, त्याला लोकली ऍडव्हान्स म्हणतात. म्हणजे ब्रेस्टमध्येच आहे, कुठे पसरलेला नाहीये पण ब्रेस्टमध्ये जास्त प्रमाणात झालेला आहे. आणि ऍडव्हान्स ब्रेस्ट कॅन्सर किंवा मेटास्टॅटिक म्हणजे तो पसरलेला सगळीकडे शरीरभर असलेला कॅन्सर आहे. हे बघा, हे साधं चित्र दाखवलंय. हा फक्त ब्रेस्टमध्ये आहे, ब्रेस्ट आणि खाकेत आहे, ब्रेस्ट आणि छातीत आहे, आणि हे इकडे लंग्स मध्ये गेलेलं आहे, लिव्हर मध्ये गेलेलं आहे, आणि ब्रेन मध्ये गेलेलं आहे. तर ह्या लेवलला आपल्याला जायचं असतं. हे आपल्याला जर का कोणाला गाठ असेल तर ह्या स्टेजमध्ये आपल्याला ती पकडायची आहे, त्याच्यावरच्या तपासण्या करायच्या आहेत आणि त्याचं निदान करायचंय, आणि ऑफकोर्स पुढे ट्रीटमेंट करायची आहे. त्याच्यात वेगवेगळ्या ट्रीटमेंट असतात आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन नुसार म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या स्टेज नुसार त्याची ट्रीटमेंट ठरवली जाते. पण ढोबळ मनाने बघता ऑपरेशन असतं, किमोथेरपी असते, रेडिएशन असतं आणि हॉर्मोनल ट्रीटमेंट असते. त्या वेगवेगळ्या प्रकारांनी हा कॅन्सर ट्रीट केला जातो. मला तुम्हाला हे सांगायचंय आज इथे की प्रत्येक वेळी स्तनांमध्ये गाठ आहे म्हणून घाबरून जाऊ नका, की प्रत्येक स्त्रीचं पूर्ण स्तन काढावं लागतं असं अजिबात नाहीये. उलट आम्ही आता खूप प्रयत्न करतो की स्तन पूर्ण काढून न टाकता फक्त गाठ काढून टाकून आणि त्याचं रिकन्स्ट्रक्शन करून म्हणजे पूर्ववत ब्रेस्ट कसे करता येतील हे बघून आम्ही ऑपरेशन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आता ही पेशंट मी तुम्हाला समोर ठेवली आहे. ही जी ऑपरेशन आहे हे उजव्या बाजूचं ऑपरेशन केलेलं आहे, पण तुम्हाला कळतंय का कुठेतरी ऑपरेशन झालं? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ऍक्च्युली तुम्ही बघितलं तर ह्या उजव्या स्तनाला स्तन जास्त मोठं दिसतंय डाव्या स्तनापेक्षा, कारण या स्तनाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ह्या स्तनाला थोडीशी सूज आहे. आता हीच स्त्रीचं हे बघा, नंतर तिला रेडिएशन दिल्यानंतर बघा तुम्हाला थोडंसं लाल दिसतंय ते, कारण तिचं जस्ट रेडिएशन संपलं होतं. ह्या स्त्रीला पूर्ण किमोथेरपी सुद्धा घ्यावी लागली नाही, म्हणजे तिचं फक्त ऑपरेशन आणि रेडिएशन घेऊन सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तर असं घाबरून जाऊ नका. जर का काही तुम्हाला सिम्पटम्स असतील तर लगेच डॉक्टरांना दाखवा. हे कसं ऑपरेशन केलंय ते बघा. स्तनाच्या खालच्या बाजूनी कट करून इकडची गाठ काढली आहे आणि ह्या बाजूचं जे फॅट होतं ते इथे घातलेलं आहे. आणि परत बघा, तुम्हाला समोरनं अजिबात कळणार नाही की हिचं कॅन्सरचं ऑपरेशन झालंय. पुढच्या बघा, इथे निपलच्या जवळच छोटीशी गाठ होती, तर निपलच्या अराउंडच इन्सिजन घेऊन लगेच ऑपरेशनचा हा फोटो आहे म्हणून थोडी सूज दिसतेय. पण तुम्हाला नंतर ऑपरेशन झाल्यानंतर 8-10 दिवसांनी कुठे ऑपरेशन केलंय त्याच्यावर कट दिसत नाही, कुठेही स्कार दिसत नाही किंवा ऑपरेशनची खूण
या बाबतीत दिसत नाही. या प्रकारच्या ऑपरेशन्सना ऑन्कोप्लास्टी असं म्हणतात. आणि मी आणि माझी टीम जी आहे, तुम्ही मागे जो फोटो बघताय ते माझे कॉलिग्स आहेत, डॉक्टर आदिती अगरवाल आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर मेहनूर. तर आम्ही ह्या विषयात पारंगत झालेलो आहोत आणि आम्ही स्तन वाचवून किंवा स्तनावर कुठचाही स्कार दिसणार नाही अशा पद्धतीची सर्जरी करायचा खूप प्रयत्न करतो. ही दुसरी तशीच सर्जरी आहे बघा. लंप इकडे होता, गाठ इथे होती आणि ऑपरेशन केल्यानंतर कुठच्याही प्रकारचा खड्डा तुम्हाला दिसत नाहीये. इथे छान असं एक स्कार दिसतोय जो ऑपरेशन नंतर अजिबात दिसणारा नाहीये. ही दुसरी ऑपरेशन बघा. स्तनाच्या खालच्या बाजूने कट केलेला आहे आणि तिथून ही जी गाठ होती ती काढलेली आहे. इकडे तुम्हाला फाईन स्कार दिसतोय. हे लगेच ऑपरेशनच्या नंतरचे फोटो आहेत म्हणून तुम्हाला थोडं तरी दिसतंय. त्याच्यानंतर पोस्ट सर्जरी हे बघा. हे 8 दिवसानंतरचं आहे. पेशंट दाखवतेय स्कार कुठे आहे. समोरनं बघितलं तर अजिबात कुठेही स्कार दिसत नाही. हे बघा दुसऱ्या प्रकारे ऑपरेशन केलंय. इथे स्कार दिसतोय पण इकडे ब्रेस्टला कुठच्याही प्रकारे धोका निर्माण झालेला नाहीये. जेव्हा ही स्त्री, आणि ह्या लगेचचा फोटो आहे, तुम्हाला इकडे ट्यूब पण दिसते. जेव्हा ही स्त्री नॉर्मल तिचं ब्रा घालते तेव्हा तुम्हाला अजिबात फरक जाणवून येणार नाही की हिचं कुठच्याही प्रकारचं ऑपरेशन झालंय. हा पोस्ट ऑफ डे 7 म्हणजे 7 दिवसानंतरचा फोटो आहे. हे बघा, या पेशंटचं ब्रेस्ट पूर्णपणे काढून टाकलं होतं पण खालच्या पोटाच्या खालच्या बाजूची चरबी, तुम्हाला इकडे ऑपरेशन केलेले टाके दिसतील, या पूर्ण खालच्या बाजूची चरबी काढून आणि त्वचा काढून इकडे लावलेली आहे. हे लगेच ऑपरेशनच्या नंतर लगेच केलेलं पिक्चर आहे. तर तुम्हाला जेव्हा ही स्त्री परत ब्रा घालेल त्या अजिबात फरक कळवून येणार नाही. ह्याला, या सगळ्या गोष्टींना रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतात. म्हणजे ब्रेस्ट आपण परत पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतो. ही पण बघा स्त्री, हे उजवं जे स्तन आहे ते तुम्हाला खाली पडल्यासारखं दिसतंय कारण वयानुसार जे चेंजेस आहेत त्याच्यात ब्रेस्टचं सॅगिंग होतच, सगळ्या स्त्रियांना होतं. पण इथे बघा लेफ्टचं ब्रेस्ट नवीन पूर्ववत बनवण्यात आलेलं आहे. ही मागच्या बाजूचा मसल काढून इथे बसवण्यात आलेला आहे. परत ही जेव्हा स्त्री ब्रा घालेल तेव्हा अजिबात कुठेही फरक जाणवून येत नाही. ही बघा, हीच ती स्त्री आहे. हा मागचा जो फोटो आहे ते जेव्हा मॅच्युअर झालंय, ह्याला 5 वर्ष झाली आहेत. तुम्ही बघाल दोन्ही साईडचा ब्रेस्टचा साईज जवळजवळ सारखा आहे. तशाच प्रकारे इथे ह्या स्त्रीचं इकडचं फॅट काढलेलं आहे, इकडे बघू शकता तुम्ही. आणि त्यांनी इकडे जे स्तन काढलेलं होतं पूर्ण, त्याच्यात तिचं पूर्णतः ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हे इकडे पिक्टोरल दाखवलेलं आहे पिक्चर मध्ये की कसं काढून आम्ही इथे लावू शकतो. हे इथे या स्त्रीला बायलॅटरल ब्रेस्ट कॅन्सर होता, म्हणजे दोन्ही साईडला ब्रेस्ट कॅन्सर होता. तिची दोन्ही स्तनं काढलेली आहेत आणि हे जे स्कार आहे इकडे जो काढलेला आहे इकडचं फॅट वगैरे, यांनी दोन्ही ब्रेस्ट बनवलेली आहेत. हे काही फोटो तुम्हाला इंडियन असे वाटणार नाहीत कारण हे मी इंग्लंडमध्ये असताना काही पेशंटचे केलेले फोटो तुम्हाला दाखवते आहे. तर तुम्ही ही बघा, या स्त्रीचा विचार करा की ही स्त्री अगदी खुश आहे या रिकन्स्ट्रक्शनवर आणि तिला कुठच्याही प्रकारे आपण समाजात वावरताना कसं वावरायचं हा प्रश्न अजिबात नाहीये. तर ह्याच्याबरोबर आपल्याला किमोथेरपी, रेडिओथेरपी ह्याचे सगळे कॉम्बिनेशन्स करावे लागतात. किमोथेरपी हे कुठे स्प्रेड झालेल्या आजारासाठी असू शकतं किंवा स्प्रेड होऊ नये ह्याच्यासाठी पण किमोथेरपी वापरली जाते. कधी कधी ती ऑपरेशनच्या आधी दिली जाते, कधी कधी ती नंतर दिली जाते आणि हे सगळं डिपेंड्स की पेशंटला किती साईजची गाठ आहे, कुठच्या प्रकारची गाठ आहे, पसरली आहे की नाही. सो हे सगळी जी ट्रीटमेंट आहे, या किमोथेरपीचा एकच सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हेअर लॉस, केस गळणं आणि जवळजवळ पूर्णतः टक्कल होणं. हे खूप क्लेशकारक आहे. परंतु किमोथेरपी ज्या क्षणी संपेल त्या क्षणी केस परत नॉर्मल यायला लागतात आणि ज्या स्त्रियांचे केस मोठे असतात त्यांचे केस आम्ही आधीच कापून घेतो. त्यांच्या केसांचा विग बनवून त्या वापरतात, तोच विग. म्हणजे आपण फक्त हेअरस्टाईल चेंज केली असं दिसतं, आपण आपलेच केस घेऊन वावरत असतो. त्या सगळ्या गोष्टींवर कुठे ना कुठेतरी काहीतरी इलाज असतो, उपाय असतो. आणि जर का
हा ब्रेस्ट कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये पकडला गेला, रेडिएशन पण असतं, पकडला गेला आणि त्याच्यावर पूर्णतः आपण सगळी उपाययोजना व्यवस्थितपणे केली तर आपण ह्या कॅन्सर पासून पूर्णपणेही मुक्त होऊ शकतो. पण ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की तो लवकरच्या स्टेजला किंवा अर्ली ब्रेस्ट कॅन्सर मी जे तुम्हाला आधी सांगितलं त्या स्टेजमध्ये ह्याचं निदान होणं आणि त्याच्यावर पूर्णपणे उपचार होणं. तसंच रेडिओथेरपी दिली जाते. मी तुम्हाला आधीच्या पिक्चरमध्ये सांगितलं, रेडिओथेरपी म्हणजे काही नसून लाईट ट्रीटमेंट म्हणतात त्याला, आणि त्याच्यामुळे थोडंसं स्तनाला सूज येऊ शकते, लालपणा होऊ शकतो, पण मेजरली त्याचा काहीही प्रॉब्लेम नसतो. हॉर्मोनल ट्रीटमेंट पण असते की आपण जसं ब्लड प्रेशरच्या गोळीवर पेशंट्स राहतात तसं आपण त्यांना सगळे ही ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर छोट्या गोळीवर पण ठेवू शकतो पुढची 5 ते 7 वर्ष, की हा कॅन्सर परत कुठे येऊ नये, परत कुठे स्प्रेड होऊ नये या गोष्टींसाठी. तर ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज आहेत या परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन म्हणजे प्रत्येक पेशंटनुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्या डिझाईन केल्या जातात. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला लागू पडेलच असं अजिबात नाहीये. तेव्हा माझी तुम्हाला अगदी विनंती आहे की ह्याच्यासाठी ब्रेस्ट प्रोस्थेसिस पण साधं आपण वापरू शकतो. हे बघा, कोणाला रिकन्स्ट्रक्शन करायचं नसेल, दुसरं ऑपरेशन करायचं नसेल तर तुम्ही सिलिकॉन इम्प्लांट्स ऐकलं असेल, हे घालून नवीन ब्रेस्ट तयार करता येतो. या सगळ्यात सोपं म्हणजे स्पेशल प्रकारची ब्रा असते आणि हे वरतून लावता येणारं स्तन असतं. अगदी सोपं आणि अगदी स्वस्त. तर आपण कुठेही अशा प्रकारे घाबरून जाऊ नका की मी माझं जर का पूर्ण ब्रेस्ट काढायला लागलं तर मी समाजात कशी वावरेन, माझे केस गळले तर मी काय करीन. त्या प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे. आता 50 वर्षापूर्वी एखाद्या माणसाला टीबी झाला तरीही लोक दगावत असत, पण आता टीबीवर उपचार पद्धती व्यवस्थित आहे. एक्झॅक्टली तसंच कॅन्सरच्या बाबतीत आहे. तेव्हा कॅन्सर झाला म्हणजे आता मी 1-2 वर्षात जाणार असं अजिबात धरू नका. त्याच्यावर खूप चांगले उपाययोजना आता अस्तित्वात आहेत आणि त्या सगळ्या भारतातही अवेलेबल आहेत. तर जर का तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कुठच्याही सिम्पटम्स असतील, स्तनांमध्ये गाठी असतील, रक्तस्राव होत असेल तर प्लीज लवकरात लवकर तुमच्या ब्रेस्ट सर्जनना दाखवा. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला कुठेही अख्ख्या भारतभरात कुठे ना कुठेतरी ब्रेस्ट सर्जन असलेले सापडतील. नाही मिळाले तर तुमच्या फॅमिली डॉक्टर्सना विचारा, ते तुम्हाला गाईड करतील. तुम्ही गायनेकॉलॉजिस्टना विचारा, त्या तुम्हाला गाईड करतील. पण कृपा करून हे निग्लेक्ट करू नका. आणि हा प्रोग्राम मुद्दाम मी या ऑक्टोबर महिन्यासाठी घेतलाय कारण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांनाही या गोष्टीची जाणीव करून द्यावी आणि त्याबद्दल आपण जागरूक असावं. आता हे बघा, हा साधा ग्राफ आहे. जर का आपण स्टेज 1 मध्ये कॅन्सरचं निदान केलं तर 5 वर्षात 84% लोक व्यवस्थित बरे झालेले आहेत. पण हेच जर का प्रमाण स्टेज 4 ला आपण निदान झालं तर फक्त 18% स्त्रिया 5 वर्षानंतर जगू शकतात. तर आता हा चार्ट बघून आपल्याला सहज कळेल की आपलं लवकर निदान होणं किती महत्वाचं आहे ते. तर परत माझं तुम्हाला सांगणं आहे की कुठेही लपवू नका काही गोष्टी. आणि ह्याच्यातनंही तुम्हाला खूप जणांना असं वाटत असतं की आम्हाला लेडी डॉक्टर पाहिजे, तर तसंही आपल्या देशात सगळीकडे तुम्हाला मिळतील लेडी डॉक्टर्स ज्या ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट करतात. तर प्लीज पुढे या आणि लवकरात लवकर आपल्या गाठींचं निदान करा. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला कुठेही गाठ असेल आणि कुठच्याही डॉक्टरने सांगितलं की उद्याच्या उद्या ऑपरेशन करा, तर तसं करायचं नाही आहे. आपण स्टेप बाय स्टेप जायचंय. सोनोग्राफी करायची आहे किंवा मॅमोग्राफी करायची आहे, बायोप्सी करायची आहे आणि त्या गोष्टीचं निदान झाल्याशिवाय कुठचंही ऑपरेशन करायचं नाहीये. कारण कॅन्सरचं ऑपरेशन एकदाच आणि फायनल करणं हे गरजेचं असतं. तेव्हा हा पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की कुठेही जाऊन पटकन काही ऑपरेशन करून घेऊ नका. निदान झाल्याशिवाय, त्याच्यावर विचार विनिमर्श झाल्याशिवाय कुठच्याही ऑपरेशनला तयार होऊ नका. थँक्यू व्हेरी मच. आणि मी हे नुसतं एकटीनी सांगून होणार नाहीये. अश्विनी ताईंनी हा जो प्रोग्राम अरेंज केला तसे खूप लाखोनी प्रोग्राम अरेंज करणं आणि सगळ्या स्त्रियांना ह्या कॅन्सर बरोबर जागृत करणं महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा आपण सगळ्या मिळून ह्याच्याशी लढा देऊ तेव्हाच आपण ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालू शकू. धन्यवाद. मी आता जास्त वेळ घेत नाही
आपण क्वेश्चन अँड आन्सर्सना सुरुवात करू शकतो. काहीही प्रश्न असतील तर विचारू शकता. आपले प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे आपल्याला ते घेता येते. मॅम, प्रश्न आला आहे, हा कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या तसं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय, अल्कोहोल आणि स्मोकिंग नाही करायचंय. त्याच्याशिवाय आपण ज्या प्रत्येक गोष्टीसाठी म्हणतो की हेल्दी लाईफस्टाईल ठेवायची आपल्याला, म्हणजे एक्सरसाइज करायचंय. आपल्याकडे एकदा 25 ओलांडल्यानंतर कोणीही स्त्रिया एक्सरसाइज करताना दिसत नाहीत. असं नको. कमीत कमी चालण्याचा व्यायाम तरी करायला हवा. त्याच्याबरोबर असं सगळीकडे जगभरातल्या रिसर्चवर दाखवून दिलेलं आहे की प्राणायाम हा सगळ्या कॅन्सर्सच्या अगेन्स्ट व्यवस्थित काम करतो. तर तुम्ही प्राणायाम करा. तो बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी पण खूप उपयुक्त आहे. जसं की तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, आपलं डोकं चित्त शांत ठेवू शकतो, झोप सुधारते आणि सगळ्या एक्सरसाइजेसमुळे आपले जे ऑस्टिओपोरोसिस आहेत, म्हणजे स्त्रियांची हाडं लवकर ठिसूळ होतात पाळीनंतर, तर तुम्ही जर का चालण्याचा एक्सरसाइज करत असाल किंवा कुठच्याही प्रकारचा व्यायाम करत असाल तर हे हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाणही खूप कमी होतं. तर कुठच्या ना कुठच्या तुम्हाला जे आवडेल ते करा. धावा, चाला, सायकलिंग करा, पोहा, तुम्हाला हवा तो एक्सरसाइज करा, पण व्यायाम करणं आणि तो नियमित करणं हे खूप महत्वाचं आहे. आहार व्यवस्थित घ्या. आता गेल्या 25-30 वर्षात आपल्याकडे फास्ट फूडचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलंय. तर साधा शुद्ध भारतीय जेवण हे अत्यंत सकस आणि परिपूर्ण आहे. तर आपली जी थाळी असते त्याच्यात सगळीकडे बघितलं तुम्ही, डाव्या बाजूचं, उजव्या बाजूचं, हे सगळं अगदी आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक अरेंज केलेलं आहे. तर तुम्ही तेवढं केलं ना तरी तुम्हाला कुठचाही आजार होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्व्हिकल कॅन्सर साठी वॅक्सिन घेणे गरजेचे आहे का? एज 33 आहे. सर्व्हायकल कॅन्सरसाठी वॅक्सिन घेणं खूप महत्वाचं आहे. कारण सर्व्हायकल जवळजवळ 70 ते 80% सर्व्हायकल कॅन्सर व्हायरसमुळे होतात आणि तुम्ही वॅक्सिन घेतलं तर त्याचं प्रमाण आणि सर्व्हायकल वॅक्सिनचं जसं प्रमाण वाढत जाईल तसं सर्व्हायकल कॅन्सर अगदी कंट्रोलमध्ये येत जाईल आणि जवळजवळ तो नगण्य करण्यात आपल्याला यश मिळेल. पण त्याच्यासाठी तुम्ही 30-33 वर्षाचे असाल तरी तुम्ही घेऊ शकता. पण पुढच्या जनरेशनसाठी आता आपण जागरूक होऊया. त्यांना त्यांचे पिरियड्स आल्या वॅक्सिन देणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली त्यांना त्यांचा संभोग होण्याच्या आधी जर का वॅक्सिन दिलं तर ते जास्त परिणामकारक होतं. म्हणून त्यांना त्या मुली स्टेजमध्ये असतानाच सर्व्हायकल कॅन्सरसाठी वॅक्सिन देणं गरजेचं आहे. कुठल्या एज नंतर हा कॅन्सर होऊ शकतो? पुढचा ब्रेस्ट कॅन्सर कुठच्याही वयात होऊ शकतो. माझी सगळ्यात यंग पेशंट 24 वर्षाची होती आणि सगळ्यात ओल्ड पेशंट 94 पण आहे. तर कुठच्याही स्त्रियांनी म्हणू नये की मी स्तनांची स्वतपासणी करणार नाही कारण मला आता कॅन्सर होणार नाही, असं नाहीये. कुठच्याही वयात ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो आणि त्याचं एकमेव हे आहे की आपण स्वतः जागरूक राहणं आणि स्वतःची स्वतपासणी करत राहणं. सर्व्हायव्हल कॅन्सर डिटेक्ट नसेल तरी वॅक्सिन घ्यायची असते का? हो, सर्व्हायकल कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी वॅक्सिन नाहीये. सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये त्याच्यासाठी वॅक्सिन आहे. कॅन्सरवर वॅक्सिन आला आहे ते 40 वर्षाच्या आधी घ्यायचं असतं, त्याचा काही फायदा आहे का? सर्व्हायकल कॅन्सरचं वॅक्सिन घेणं हो 40 वर्षाच्या आधी घेतलं तर जास्त उत्तम. नंतर मग त्याचा इफेक्ट कमी होत जातो. जर फक्त गाठ असेल तर ते काय प्रिकॉशन घ्यावी? म्हणजे चेक केल्यानंतर समजलं की ही नॉर्मल गाठ आहे, तर तेव्हा प्रिकॉशन काय घ्यायला हवं? नॉर्मल गाठ आहे म्हणजे त्याला काहीतरी निदान झालं असेल त्या गाठीचं, ते काय गाठ आहे त्याच्यावरनं ठरवायला पाहिजे. पण जनरली 35 नंतर 40 नंतर स्तनांमधली कुठचीही गाठ असेल तर ती गाठ काढून पूर्णतः तपासून घेणं हे खूप महत्वाचं आहे. अजून मी इथे एक नमूद करू इच्छिते
की खूप पेशंट्स विचारतात की तुम्ही लेझर करणार का प्लीज. तर लेझरवरचं उत्तर नाही असं आहे, कारण लेझरनी सगळ्या गोष्टी विरघळून जातात. तर ज्या कुठच्या स्तनांमध्येच असं नाही, ज्या आपल्या शरीराभर कुठच्याही ज्या गाठी झालेल्या असतात त्या गाठी आपल्याला विरघळवायच्या नसतात, कारण त्या काढून त्याचं तपासणी करणं हे गरजेचं असतं. म्हणून कोणी तुम्हाला सांगत असेल की या गाठी मी तुम्हाला लेझरनी विरघळून देतो वगैरे, तर तसं करू नका. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. साधी गाठ असली तरी ऑपरेशन करायची गरज असते साधी का? गाठ असं काही प्रकार नसतो. प्रत्येक गाठीला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये एक नाव असतं आणि त्यानुसारच त्याच्यावर काय म्हणतात त्याला, उपचार पद्धती योजावी लागते. ओके. सिम्पटम्स काय असू शकतात असं विचारण्यात आलंय. पहिलं मी सांगितलं तसं पेनलेस ब्रेस्ट लंप म्हणजे कुठचाही त्रास न देणारी स्तनातली गाठ. तुम्हाला ती त्रास देत नसेल तर ती मला नक्कीच त्रास देते असं धरून चला. हे मी तुम्हाला सतत सांगतेय. कुठच्याही प्रकारची गाठ असेल तर न घाबरता पहिल्यांदा आधी डॉक्टरना दाखवायला जा. आपले अजून कोणाला जर प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा मग हँड रेज करू शकता. पेन असेल तर नॉर्मल असं काही असतं का? पेन असेल तर मोस्टली कॅन्सरची शक्यता कमी असते. पण जिथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गाठीच्या बाबतीत, कुठच्याही प्रकारची गाठ असली, स्तनांमध्येच असं नाही कुठेही, तर त्याची बायोप्सी करणं आणि बायोप्सी म्हणजे काय, आपण त्या गाठीचा तुकडा बाहेर काढून तपासायला पाठवतो. तो छोटा तुकडाचे छोटे 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 स्लाइसेस करून ते मायक्रोस्कोप खाली बघितले जातात. बेसिकली त्या गाठीमध्ये कुठच्या प्रकारच्या पेशी आहेत हे जेव्हा आपण बघतो तेव्हाच आपल्याला कळतं की ही कुठच्या प्रकारची गाठ आहे. शरीरात ती कुठेही असू देत, तर त्याच्यावरनच 100% निदान होतं. मी जो क्लिनिकल एक्झामिनेशन करते, म्हणजे मी जे हात लावून बघतेय किंवा मॅमोग्राफी करते, ही आपल्याला एक दिशा देतं. पण बायोप्सी इज द ओनली 100% मेथड की कॅन्सर आहे का नाहीये का कुठच्या प्रकारची गाठ आहे ते सांगण्याचं. हे प्लीज लक्षात घ्या. क्वेश्चन आहे, माझ्या आईच्या डक मधून ते प्रेस केलं की थोडं रक्त येतं. मेमोग्राफी केली तर गाठ नाही दिसली पण स्वेलिंग दिसलंय, तर Correct. कॅन्सर असू शकतो का? होय, असू शकतो. ओके. हो, कधी कधी अजून एक गोष्ट, मॅमोग्राफीवर सुद्धा कधी कधी काही दिसत नाही, अगदीच जर का छोटं असेल तर त्याच्यासाठी आता नवीन मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट म्हणजे MRI ब्रेस्टचा पण करू शकतो आणि त्याच्यावर पण आपल्याला निदान होऊ शकतो. अगदी जर का एखादी छोटी गाठ असेल किंवा कॅन्सरची सुरुवात असेल तरी ते MRI वर दिसू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेबीला फिडिंगच्या वेळेस आर्मपिट मध्ये लम्प्स येतात, नंतर नंतर ते कमी होतात पण पेन राहते, तर बायोप्सी करणे गरजेचे आहे का? गाठ जर का जात नसेल तर ते करणं गरजेचं आहे. इथे मी अश्विनी 2 मिनिटं घेऊ इच्छिते की आपण दरवेळी बाळाला दूध पाजताना किंवा आपण जेव्हा स्तनपान करत असतो तेव्हा एखादी गाठ झाली तर आपली आई किंवा आपली सासू एकच गोष्ट सांगतात आपल्याला की गरम पाण्याने शेक करा, ते दुधाच्या गाठी असतील त्या विरघळून जातील. असं करू नका. जर का एखादी गाठ जात नसेल, गरम पाण्याने शेक करून आपण स्तन चोळून काढून ते दुधाच्या गाठी डिसॉल्व्ह होतात मोस्ट ऑफ द टाइम्स. तर जर का एखादी गाठ जात नसेल तर त्याचं प्लीज एक सोनोग्राफी, साधी सोपी सोनोग्राफी करा. त्याच्यात तुम्हाला कळेल की खरंच दुधाची गाठ आहे, काही दुसऱ्या कुठच्या तरी प्रकारची गाठ आहे. असं झालेलं आहे आणि असं कित्येक वेळा झालेलं आहे की ब्रेस्ट कॅन्सर प्रेग्नन्सीमध्ये किंवा स्तनपानाच्या वेळेस तयार होतो. आणि असे पेशंट्स मी किती ट्रीट केलेले आहेत आणि प्रत्येक वेळी सगळ्यांच्या आयांनी सांगितलंय काही नाही ग, साधी गाठ आहे, दुधाची गाठ आहे, काही करू नको. आणि मग त्या गाठी जेव्हा 1.5 वर्षांनी त्या बायकांनी स्तनपान करणं थांबवलं तरीही जेव्हा गाठी जाईनात तेव्हा पुढचे सगळे प्रकार सुरू झाले. तिथपर्यंत या गाठी हाताबाहेर गेलेल्या होत्या. तेव्हा कधीही गाठ झाली तर त्याला स्वतःहून लेबल नका करू की ही साधीच आहे, ही अशाच प्रकारची आहे,
ही दुधाचीच गाठ आहे, हे डॉक्टरला करू देत. आणि तुम्हाला जर का कोणावर विश्वास असेल ना, एक साधी सोनोग्राफी करा. सोनोग्राफीवर तुम्हाला कळेल की कुठच्या प्रकारची गाठ आहे. गाठीत कधी कधी नुसतं पाणी पण असू शकतं, त्याला एक सुई टोचली की त्या गाठ विरघळून जाते आणि पेशंट्सला वाटतं की अरे मी तर मॅजिशियन आहे की काय. अशा प्रकारच्याही गाठी असू शकतात की ज्या एक सुई लावून अक्षरशः ती गाठ पाणी काढलं की ती विरघळून जाते. आणि ते साध्या पण असू शकतात. तेच मी तुम्हाला परत परत सांगण्याचा प्रयत्न करते. स्तनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात. प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच आहे असं बिलकुल नाही. साधारण फक्त 15 ते 20% गाठी, 100 स्त्रियांना जर का गाठी असतील तर त्यात फक्त 15 ते 20% कॅन्सरच्या असतात. त्या बघा, अशी भीती नाहीच आहे अजिबात. पण आपल्याकडे लोक जात नाहीत तपासायला आणि मग जेव्हा येतात आणि जेव्हा त्यांचं निदान होतं ते खूप पुढच्या स्टेजला गेलेलं असतं. म्हणून हे सगळे प्रोग्राम्स की तुम्ही लवकरात लवकर निदान करा त्याचं. इन्क्रीज्ड ब्रेस्ट साईज ब्रेस्ट कॅन्सरचं सिम्पटम असू शकतं का? असू शकतं किंवा ते हॉर्मोनल पण असू शकतं. आणि कधी कधी असं पण होतं की एखाद्या मुलीला पाळी सुरू झाल्या झाल्या त्या हॉर्मोन्सचे इतके त्याच्यावर आघात होतात आपल्या स्तनांवर की अशी एवढाली मोठाली खाली लटकणारी स्तन पण होऊ शकतात. कॉमन नाहीये हे, पण होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी ब्रेस्ट रिडक्शन म्हणजे स्तनांचा आकार कमी करण्याची सर्जरी पण करता येते. आणि परत, कारण त्या मी अशी स्त्री बघितली, मुलगी बघितली, 15 वर्षाची होती, युपी मधनं आली होती. अखंड ओढणी घेऊन वावरायची, शाळेतही तिने जाणं बंद केलं होतं. एवढे तिचे लिटरली कलिंगडाच्या साईजचे ब्रेस्ट झाले होते. तर अशा मुलींना खूप त्रास होतो की आपण समाजात कसं वावरायचं. तर त्या प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. आता आपण असं म्हणतो तसं की जगात कुठचंही कुलूप चावीशिवाय बनतच नाही. तसे जे प्रॉब्लेम्स असतात त्याला सोल्युशन्स पण असतात. आपण ती शोधायला हवी आहेत. फक्त सगळ्या गोष्टींवर उपाय आहेत. फक्त एकच आहे की कोणाचंही मरण आपल्या हातात नाही आणि कोणाचंही जगणंही आपल्या हातात नाही. पण मधला जो प्रकार आहे तो सगळी ट्रीटमेंट मात्र आपल्या हातात आहे आणि ती आपणच पुढाकार घेऊन करायची आहे. हार्मोन्सची गाठ असल्यास तिचे ऑपरेशन करावे का? परत हॉर्मोनची गाठ असा काही प्रकार नसतो. गाठीना नावं असतात, सायंटिफिक नावं असतात, त्यानुसार ट्रीटमेंट ठरवली जाते. ब्रेस्ट मध्ये गाठ आहे पण डॉक्टर म्हटलं की काढायची गरज नाही, चरबी आणि दुधाची गाठ आहे, फायब्रॉइड. हे बायोप्सीवर प्रूव्ह झालं असेल तर ठीक आहे, नाही तर नाही. ब्रेस्ट मधून सिक्रेशन होत असेल तर ते पिळून काढावे का? कुठच्या रंगाचं सिक्रेशन आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे रक्तासारखं असेल किंवा गुलाबी रंगाचं असेल, लाल रंगाचं असेल तर त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. आर देअर एनी अदर सिम्पटम्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर अदर दॅन लंप? हो ना, स्तनातनं रक्तस्राव होणं, आपली निप्पल अगदी ओबड धोबड होणं म्हणा, किंवा आपल्या खाकेत सुद्धा गाठ असू शकते. स्तनामध्ये काही गाठ लागणार नाही पण खाकेत गाठ लागेल, तेही ब्रेस्ट कॅन्सरचं सिम्पटम असू शकतं. लवकर निदान झालंय तर पेशंट वाचू शकते का? ऍब्सोल्युटली येस. फिडिंग वुमनला कशामुळे लवकर निदान झालं तर आपणच वाचतो असं नाही, ब्रेस्टही वाचतं. फिडिंग वुमनला कशामुळे कॅन्सर होऊ शकतो आणि ब्रेस्ट कॅन्सर कशामुळे होतो? फीडिंग वुमनला कशामुळे कॅन्सर होऊ शकतो? जे बाकीची कॅन्सरची कारणं आहेत तीच होऊ शकतात, पण प्रेग्नन्सी मध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर सुरू होऊ शकतो असं मला तुम्हाला सांगायचंय. आणि कारणं तीच आहेत सगळी. अचानक ब्रेस्ट मध्ये दुखून येणं हे कॅन्सरचं सिम्पटम असू शकतं का? शक्यता कमी. ब्रेस्ट पेन, स्तनांमध्ये दुखणं हे जास्त हॉर्मोनल चं कारण असतं. त्याच्यावर सुद्धा औषधोपचार आहेत. स्तनाच्या प्रत्येक गोष्टीला ऑपरेशन करायला पाहिजे अशी अजिबात गरज नाहीये. व्हॉट आर द प्रिकॉशन्स टू बी टेकन टू अवॉइड एनी टाइप ऑफ कॅन्सर? आय थिंक आपण बोललो ह्याच्यावर येस, इन डिटेल्स. बरोबर. एक हँडरेज आहे, त्यांना मी अनम्यूट करते.
कल्पना ताई तुम्ही बोलू शकता. मॅडम माझं नाव कल्पना आहे. बोला. हा मला कुठलीही व्यसन नाही मॅडम. आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही, तरी पण मला का झाला? अच्छा. आता कल्पना ते ह्याला ना बरीच कारणं आहेत आणि कुठचाही कॅन्सर असतो तो मल्टीफॅक्टोरल असतो. म्हणजे त्याला एकच कारण असतं असं नाही. कधी कधी हे अनुवंशिकता म्हणजे आपल्या जीन्स मधनं स्प्रेड होऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर. पण मोस्ट ऑफ द कॅन्सर फॅमिलियल नसतात, म्हणजे हेरिडेटरी नसतात. तर त्याची कारणं काय आहेत? मोठं कारण म्हणजे सगळ्या प्रकारची पोल्युशन्स. आता आपल्या शहराला, म्हणजे मी मुंबईत आहे, तर मुंबईतला जो पाणी पुरवठा आहे त्याच्यात सुद्धा किती प्रमाणात क्लोरीन असतं. आपण जी सगळी फळं, पालेभाज्या, ज्या सगळ्या भाज्या जे काय खातो त्याच्यावर, म्हणजे कच्चं जे काय खातो त्याच्यावर कितीतरी प्रकारचे इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकं वापरलेली असतात. नैसर्गिक आणि कृत्रिम खतं वापरलेली असतात. या सगळ्याचाही परिणाम होतो. त्याच्याशिवाय एक महत्वाचं मी इथे नमूद करीन की आपल्या सगळ्या गाई गुरांना पण आजकाल हॉर्मोन्सची इंजेक्शन दिली जातात की ज्याद्वारे त्यांची दुधाची क्षमता वाढेल. या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत आणि आपण कुठेही काही थांबवू शकत नाही. आपल्याला दूध कुठचं येतं ह्याच्यावर आपलं नियंत्रण आहे का? तर नाही. पण आपण जे खाद्य फळं पालेभाज्या खातो त्याची देठं काढणं किंवा त्या देठाच्या जवळचा भाग कापून टाकणं हे महत्वाचं आहे. सगळी आपण सफरचंद आणतो, त्याला वॅक्स लावलेलं असतं ते शाईन होण्यासाठी. तर आपण सगळ्या पालेभाज्या आणि जी फळं आणतो ती थोडा वेळ कोंबट पाण्यात मिठासकट घालून ठेवणं आणि त्याच्यावरच्या हे सगळ्या प्रकारचे जे कीटकनाशक वगैरे ती सगळं जाणं हे थोड्याफार प्रमाणात मदत करेल. पण अजून किती गोष्टी आहेत, या हवेमध्ये किती प्रदूषण आहे आपल्याला माहितीच आहे. तर आपण या गोष्टी कुठे थांबवणार? जेनेटिक टेस्ट पण केली मॅडम, त्याच्यात निगेटिव्ह आलं. तेच मी तुम्हाला सांगतेय. ब्रेस्ट कॅन्सर मध्ये 10 ते 12% जेनेटिक्स असतात. बाकीचे सगळे जे कॅन्सर असतात ते नवीन आहेत, त्यांना कुठचीही फॅमिली हिस्ट्री नसते. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. सर्व्हायकल वॅक्सिन कुठे मिळते? तुमच्या गायनेकोलॉजिस्टना विचारा. ते दुकानात मिळत नाही. ते जे प्रोड्युसर्स आहेत, ज्या फार्मा कंपन्या आहेत, ते तुमच्या गायनेकोलॉजिस्टना देतात आणि ते तुम्हाला, तेच लोक तुम्हाला देणार. किंवा कुठच्याही हॉस्पिटलमध्ये गेलात, चौकशी केलीत तरी तुम्हाला त्याची अवेलेबिलिटी होऊ शकेल. SLE पेशंट्स आर प्रोन टू एनी टाइप ऑफ कॅन्सर. नाही, असं काही नाहीये. ओके. प्लीज. बरेच पॅरेंट्सचा म्हणजे पार्टिसिपंट्सचा असा मेसेज आलाय की काही गोष्टी त्यांनी परत विचारल्या आहेत. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की आता ते सगळं रिपीट करण्यापेक्षा आपला आजचा सेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर त्याच्यात तुम्हाला पूर्ण डिटेल प्रेझेंटेशन सोबत बघता येईल. एक हँडरेज आहे. हँडरेज केला आहे, त्याने नाव नाही टाकलेलं. लिनोवो नाव आहे. कोणाचं आहे? अनम्यूट करा म्हणजे बोलता येईल. बोला. हा मॅडम, मी आता 45 वर्ष वय आहे माझं. तर मी आता वॅक्सिन घेऊन उपयोग होईल का? कारण आमची फॅमिली हिस्ट्री पण आहे.
कसली सर्वायकल कॅन्सरची? गर्भपिशवीच्या कॅन्सरची. अच्छा, फॅमिली हिस्ट्री आहे ना, पण मग तुम्ही रेग्युलर तपासणी करणं आवश्यक आहे. हो पण का? आता सर्वायकल व्हॅक्सिनचा फारसा परिणाम होणार नाही. नाही का? अच्छा. आणि मग मुलीला देऊन घ्यावी का मॅडम व्हॅक्सिन? Absolutely, हो हो का? हो, गरजेचं आहे ते. पुढच्या पिढ्यांच्या सगळ्या मुलींना सर्वायकल व्हॅक्सिन देणं खूप हा. गरजेचं आहे. आता ती 17 वर्षाची आहे मॅडम, देऊन घेऊ का तिला व्हॅक्सिन? होय, ऍब्सोल्युटली द्या. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅडम. येस, युअर वेलकम. चॅटमध्ये प्रश्न आहे की व्हॅक्सिनेशनने काही त्रास होतो का? नाही, काही नाही. ओके. चॅटमधील सर्व प्रश्न झाले आहेत. मी सर्वांना विनंती करेल की मी चॅट बॉक्समध्ये सुप्रजाचा नंबर पोस्ट केला आहे. आपल्या सर्व सुप्रजाच्या ग्रुपमध्ये ह्या युट्यूबवर पोस्ट केल्यानंतर त्याची लिंक आपण देत असतो. तर जर आपण सुप्रजाच्या ग्रुपमध्ये नसाल तर त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही जॉईन होऊ शकता, म्हणजे तुम्हाला ह्या प्रोग्रामची लिंक मिळू शकते. माझी एक सगळ्यांना रिक्वेस्ट राहील, ज्यांनी हा प्रोग्राम बघितलाय त्यांनी तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांना, सगळ्यांना, आपल्या मुलींना, नातींना, मैत्रिणींना, सगळ्यांना स्तनांची स्वतपासणी करण्यास उद्युक्त करा. आणि व्हिडिओ देखील दाखवा, म्हणजे त्यात जे मॅडमने प्रॉपर गायडन्स दिला आहे की तुम्ही ती तपासणी कशी केली पाहिजे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पुन्हा नक्की बघा. डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल आणि आपल्या घरातल्यांना देखील सांगता येईल की घरच्या घरी आपण कसं तपासणी केली पाहिजे. जर ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून सर्वायकल व्हॅक्सिन घेता येते का? ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्हॅक्सिन घ्यायला काही हरकत नाही. किती वर्ष वयापर्यंत व्हॅक्सिन घेता येते? 40 नंतर साधारण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. 40च्या आधी घेतले पाहिजे. घेतलं पाहिजे. मॅम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंय, कारण हा जो विषय आहे याबद्दल मुळात एक तर बोलायला खूप जणांना लाज वाटत असते किंवा सांगायला देखील ऑकवर्ड होत असतं की ह्या गोष्टी मी कोणाशी बोलू. हो. तर आज तुम्ही खूप अगदी छान अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलंय की कसं सर्व केलं पाहिजे. याचा नक्कीच आम्हाला सर्वांना खूप फायदा होईल. अजून एक हँड रेज आहे. लास्ट 5 मिनिट्स आहे, तर आपण हे लास्ट हँड रेज घेऊया. हो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी शुभांगी बोलते. मला विचारायचं होतं की बाबा, बाळाला जर आपण फिडिंग करत असेल तर आपण सर्वायकल व्हॅक्सिन घेऊ शकतो का? नाही, फिडिंग संपल्यानंतर घ्या. हा, चालेल. माझं वय आता 28 आहे, तर हा, घेतलं मग तर काय चालेल? तर अगदी घ्या, प्रश्नच नाही. पण तुमचं 1 वर्षाचं ब्रेस्ट फिडिंग होऊन जाऊ द्यात, मग नंतर घ्या. ओके, चालेल मॅडम. थँक्यू. थँक्यू. इन्क्रीज ब्रेस्ट साईज कमी कशी होऊ शकते? नाही कमी होऊ शकत. त्या ऑपरेशन शिवाय दुसरा काही त्याला पर्याय नाही. थँक्यू मॅम. खूप छान सेशन होतं आजचं. आता वेळेअभावी आपल्याला वाइंड अप करावं लागेल. तुम्हाला जर का याच्याबद्दल कुठच्याही स्तनांच्या प्रॉब्लेम्स बद्दल अजून माहिती हवी असेल तर प्लीज आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.mumbaibreastspecialists.com. आपण चॅट बॉक्समध्ये देखील वेबसाईट दिलेली आहे, तर सर्वांनी ती नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला इझी जाईल.
मॅडम मी सुप्रजातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत. तसंच आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा जे ब्रेस्ट फिडिंग किंवा न्यूबॉर्न बेबीच्या आई असतात त्यांच्यासाठी लवकरच सेशन ठेवणार आहोत मॅडमचं. येस. त्याबद्दल देखील सुप्रजाच्या ग्रुपमध्ये आपल्याला नक्की माहिती मिळेल. आपण त्यात अपडेट्स देत राहणार आहोत. हो. येस. So, थँक्यू. thank नमस्कार. you. Yes.